आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा महत्त्वपूर्ण मेळावा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लिंगशेट्टी मंगल कार्यालयात पार पडला। या बैठकीला भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक संजय कोळी यांच्यासह शहर उत्तर विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाले की आगामी महापालिका निवडणुकीत शहर उत्तरमधून सर्वाधिक नगरसेवक भाजपच्या माध्यमातून निवडून यावेत, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं ताकदीनं काम करणं आवश्यक आहे। संघटन मजबूत करून बूथ पातळीवर प्रभावी नियोजन राबवण्यावर त्यांनी भर दिला। आपल्याकडे जरी 11 प्रभाग असले तरी सुद्धा 40-45 तिकीट जरी आपल्याकडे असले तरी आपल्याकडे कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे। मगाशी आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे, त्यातून तिकीट कोणाला मिळणार हे आज आम्हालाही माहिती नाही आणि त्यांनाही माहिती नाही। जे इथले उमेदवार आहेत त्यांच्या नावाची शिफारस आम्ही पक्षाकडे करणार, पक्षाचे माननीय अध्यक्ष यामध्ये निर्णय घेणार। तिकीट कोणाला मिळणार हे आज मला आणि व्यासपीठावर बसलेल्या कोणालाच माहिती नाही, परंतु प्रत्येकाने कमळ हाच आपला उमेदवार आहे, मीच प्रत्येकाने उमेदवार आहे असं समजून आजपासून कामाला सुरुवात केली तर आता ही संधी मिळणार आहे। ज्यांना ही संधी मिळालेली आहे त्यांचं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय। मंडळ अध्यक्षांच्या वरती आमदार साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे की मंडळ अध्यक्षांनी आपल्या मंडळात जेवढे प्रभाग आहेत त्या सगळ्या इच्छुक उमेदवारांना एकत्र करावं। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणं आणि त्यांच्या भावना जाणून घेणं गरजेचं वाटलं, म्हणून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। आगामी निवडणुकीत एकसंघपणे काम करून भाजपला भक्कम यश मिळवून देण्याचं आवाहनही यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं। या बैठकीमुळं शहर उत्तरमधील भाजपच्या निवडणूक तयारीला वेग आला असून राजकीय वर्तुळात या मेळाव्याची जोरदार चर्चा रंगली आहे। म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, अजून एक 2-4 दिवस आहेत। 23 तुम्हाला त्या नावं घोषित होणार नाही, पण 2-4 दिवस आहेत। आपण दिलेल्या नावं वरपर्यंत लगेच मंजूर होईल, नाहीतरी आम्ही 5-10 लोकांच्या नावं आज घेतलेल्या आहेत। आज ताईकडनं मी लिस्टिंग मागितलंय, कोण इच्छुक उमेदवारांचं माझ्याकडे लिस्ट नाही आहे त्या ते नावं जर करता आम्ही त्याच्यातले म्हणजे ज्या आम्हाला योग्य वाटतात मला ते नावं दिल्यावर त्याच्यावर सर्वे होणार। मग परत सर्वेमध्ये तुम्ही कुठेतरी अडकून बसू नये यासाठी आपल्याला सांगू इच्छितो की आज पार्टीची आपली पार्टी आज सोलापूर शहरामध्ये गेल्या वेळेला आपल्या जे काही आपले सगळे कार्यकर्त्यांच्यामुळे आपण सगळी सत्तेवर होतो, पण ही सत्ता आता आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब की मला 75ची संख्या